27 डिसेंबर 2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल 13,50,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तांत्रिक तपास पथक आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेने मोईन मौलाना साब दुधेकुला व 29 राणा नरसापूर जिल्हा विकाराबाद तेलंगणा याला ताब्यात घेतले. दिनांक 27/12/2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती. त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती. त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती. सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या. त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे. असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे. आरोपी मोईन हा अत्यंत सराईत असून त्याने आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती. त्याने घरातील CCTV कॅमेऱ्याचा DVR समजून चुकून इंटरनेट राउटर चोरून नेला होता. हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधून चोरी केली होती. चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौजमजा करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून 13,50,000 रुपये, 7 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, 2,000 रुपये किमतीचा इंटरनेट राउटर असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.